आज मी तुम्हाला अंडा भुर्जी बनवायला शिकवणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य आहे तेल, जिरं, कांदा, हिरवी मिरची, हळद, टोमॅटो आणि मीठ, चवीनुसार मीठ। आणि आता पातेलं घेतलेलं आहे मी, त्यामध्ये आधी तेल घेणार आहे। तेल टाकल्यानंतर आपण त्याला थोडं गरम होऊ देऊया। गरम झाल्यानंतर जिरं टाकायचं आहे आणि जिरं थोडं तडतडू द्यायचं आहे, जेणेकरून त्याचा कलर चेंज होईल। जिरं शिजून झाल्यानंतर आत्ता यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे। कांदा घातला की थोडं हलवून घ्यायचं, की जेणेकरून तो एकसारखा शिजायला त्याला मदत होईल। कांदा थोडा सोनेरी रंग येईपर्यंत त्याला शिजू द्यायचा। इथे मी आता परत एकदा ट्विस्ट करून बघत आहे की कांदा व्यवस्थित शिजला की नाही म्हणून। कांद्याला आणखी शिजू द्यायची गरज आहे, त्यामुळे मी परत थोडा वेळ त्याला ट्विस्ट करून आणखी शिजवते। शिजवून झाल्यानंतर त्यामध्ये मिरची घालायची आहे। सॉरी, मी इथे चुकली, मिरची टाकताना तुम्हाला मी दाखवू शकलेली नाही। मिरची टाकल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचे आहे। टोमॅटोला थोडं हलवून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये मीठ घालायचं आहे, हळद घालायची आहे। जे आपण इन्ग्रेडियंट्स काढून ठेवलेले होते ते सगळे इन्ग्रेडियंट्स आपण त्यामध्ये घालूया। आधी मी इथे हळद घातलेली आहे, मीठ घालत आहे आणि टोमॅटोच्या नंतर जेव्हा आपण त्यामध्ये मीठ घालत असतो तर त्यामुळे काय होत असते की मिठाने टोमॅटोला पाणी सुटत असते आणि त्यामुळे टोमॅटो लवकर शिजायला सुरुवात होते। आता आपण हे सगळे इन्ग्रेडियंट्स एकजीव करून घेऊया आणि त्याला 2 मिनटं, फक्त 2 मिनटं आपण त्याला सोडून देऊया, जेणेकरून ते एकत्र होतील। आणि सगळं एकत्र झाल्यानंतर आपण त्यामध्ये जे एग्स होते त्याला फोडून घ्यायचं आहे आणि ते त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। पण ही प्रोसेस थोडी फास्ट करावी लागते, का जेणेकरून जे एग्स आहे ना ते एकत्र नाही आले पाहिजे, म्हणून आपल्याला त्याला हलवत राहावं लागते। हलवल्यामुळे काय होते की ते जे एग्स आहे, एग्स विरळ व्हायला सुरुवात होते। आता ही बघा, ही आपली एग्स भुर्जी रेडी आहे। नक्की करून बघा एग भुर्जी। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।